महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारुतीला. नमस्कार. आज आहे हनुमान जयंती. त्या निमित्तानेच मी त्यांची जन्मकथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर काही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमा असावी. माता अंजनी या पूर्वजन्मी इंद्रदेवांच्या सभेतील एक अप्सरा होत्या. त्यांचे नाव पुंजिकस्थला असे होते. त्या खूपच सुंदर पण स्वभावाने खोडकर होत्या. एकदा एका जंगलात एक ऋषी तपस्या करत होते. पण पुंजिकस्थलामुळे त्यांची तपस्या भंग झाली. त्यांना खूप राग आला आणि त्यांनी तिला पुढच्या जन्मी वानरी होण्याचे श्राप दिले. हे ऐकून पुंजिकस्थलीला खूप दुःख झाले. ती ऋषींना विनवणी करू लागली, माफी मागू लागली. परंतु ऋषींनी तिला सांगितले की एकदा दिलेला श्राप पुन्हा परत घेता येत नाही. परंतु मी तुला असे वरदान देतो की तुझे वानरी रूप देखील अत्यंत सुंदर असेल आणि तू एका तेजस्वी मुलालाही जन्म देशील, जे साक्षात रुद्र अवतार असेल, ज्यांच्या कार्यामुळे त्यांचे आणि तुझे नाव जन्मोजन्मी घेतले जाईल. श्री हनुमान यांचे वडील वानरराज केसरी हे सुमेरू पर्वतांचे राजा होते. यांच्याबरोबरच पुंजिकस्थलेचा विवाह झाला आणि त्यांचे नाव अंजना झाले. मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे श्री हनुमान यांना अंजनेय या नावाने देखील ओळखले जाते. आता बघूया श्री हनुमान यांचा जन्म कसा झाला. एकदा राजा दशरथ जेव्हा पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करत होते, त्यातून जो प्रसाद म्हणून मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना दिला. सगळ्यात आधी प्रसाद मला का दिला नाही म्हणून कैकेयी राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकेयीच्या हातून तो प्रसाद घारीने पळविला. ही घार देखील स्वर्गातील एक अप्सराच होती. ब्रह्मदेवाच्या श्रापाने तिला घारीचा जन्म मिळाला होता. घारीने तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर, जो नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ आहे, पुत्र प्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला. अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी मातेला मारुती हा पुत्र झाला. श्री हनुमान हे महारुद्राचे 11वा अवतार आहेत. आता बघूया की त्यांचे नाव हनुमान असे का पडले. एकदा मारुतीरायांना खूप भूक लागली. आकाशामध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजेच सूर्याला बघून मारुतीरायांना असे वाटले की ते एक फळ आहे. त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली. श्री मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टीवर संकट आले असते. हे पाहून इंद्रदेवाने त्यांच्यावर शस्त्राने प्रहार केले. हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले. वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलून घेतले आणि त्यांना शुद्धीवर आणले. मारुतींच्या हनुवटीला इंद्रवज्र लागल्यामुळेच त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि सर्व देवतांनी मिळून मारुतीला अनेक आशीर्वाद देखील दिले. श्री राम भक्त हनुमान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.